राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक होतीये। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत या बैठकीमध्ये मंथन होईल। महायुतीमध्ये जागा वाटपात पक्षाला 80 ते 90 जागा मिळाव्यात, यासाठी अजितदादांची राष्ट्रवादी आग्रही आहे। भुजबळ यांनी या संदर्भात पक्ष आग्रही असल्याची प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती। 80 ते 90 जागा नाही मिळाल्या तरी 60 जागांपेक्षा कमी जागा नकोत, असा अजितदादांच्या पक्षाचा सूर आहे आणि त्याचमुळे जागा वाटपाबाबत काय निर्णय होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। त्याबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अनेक कल्याणकारी आणि विकास योजनांचा पक्षाला कसा फायदा होईल यावर अजित पवार आमदारांचा अभिप्राय मागवणार आहेत। तर अजितदादांचं नेमकं काय ठरलंय? विधानसभेच्या जागा वाटपाबाबत आमदारांसोबत आज चर्चा केली जाईल। अजितदादांची राष्ट्रवादी 80 ते 90 जागांवर आग्रही आहे। महायुतीमध्ये किमान 60 जागा मिळण्याची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला अपेक्षा आहे। आमदारांकडून लाडकी बहीण योजनेचा अभिप्राय सुद्धा मागवण्यात येणार आहे। कल्याणकारी आणि विकास योजनांचा पक्षाला होणाऱ्या फायद्याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये मंथन केलं जाईल।